नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारतातील उच्च न्यायालयांची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? ऑप्शन आहे ए कलम 212, बी कलम 214, सी कलम 216, डी कलम 226। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 214। भारतातील उच्च न्यायालयांची स्थापना कलम 214 या कलमानुसार करण्यात आली आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? ऑप्शन आहे ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी राज्यपाल, डी मुख्यमंत्री। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 3। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय किती आहे? ऑप्शन आहे ए 60 वर्षे, बी 62 वर्षे, सी 65 वर्षे, डी 58 वर्षे। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 62 वर्षे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय 62 वर्षे इतके आहे। आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 4। उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी कोणते अधिकार आहेत? ऑप्शन आहे ए अपील अधिकार, बी रीट अधिकार, सी सल्लागार अधिकार, डी प्रशासकीय अधिकार। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रीट अधिकार। उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी रीट अधिकार आहेत। आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 5। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए 1850, बी 1862, सी 1950, डी 1956। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1862। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली। आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 6। उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी संसद। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती। उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती नियुक्त करतो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 7। उच्च न्यायालयाचा अधिकारक्षेत्र कोणत्या बाबतीत असतो? ऑप्शन आहे ए फक्त फौजदारी, बी दिवाणी व फौजदारी दोन्ही, सी फक्त दिवाणी, डी फक्त प्रशासकीय। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दिवाणी व फौजदारी दोन्ही। उच्च न्यायालयाचा अधिकारक्षेत्र दिवाणी व फौजदारी दोन्ही बाबतीत असतो। आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 8। उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून काढण्याची प्रक्रिया कशी आहे? ऑप्शन आहे ए राज्यपाल आदेश, बी संसदेच्या महाभियोगाने, सी मुख्यमंत्री आदेश, डी सर्वोच्च न्यायालय आदेश। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संसदेच्या महाभियोगाने। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 9। कोणते कलम उच्च न्यायालयाला रीट काढण्याचा अधिकार देते? ऑप्शन आहे ए कलम 32, बी कलम 226, सी कलम 136, डी कलम 368। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 226। कलम 226 हे उच्च न्यायालयाला रीट काढण्याचा अधिकार देते। आता पुढचा प्रश्न घेऊया
प्रश्न क्रमांक 10. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन आहे ए. पुणे, बी. नागपूर, सी. सोलापूर, डी. नाशिक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. नागपूर. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर इथे आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. उच्च न्यायालयाचे मुख्य कार्य कोणते आहे? ऑप्शन आहे ए. कायदे बनवणे, बी. न्यायदान करणे, सी. कर वसुली, डी. प्रशासकीय नियंत्रण. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. न्यायदान करणे. उच्च न्यायालयाचे मुख्य कार्य न्यायदान करणे हे आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना कोणाशी सल्लामसलत केली जाते? ऑप्शन आहे ए. मुख्यमंत्री, बी. भारताचे सरन्यायाधीश, सी. लोकसभा अध्यक्ष, डी. विधिमंत्री. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. भारताचे सरन्यायाधीश. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना भारताचे सरन्यायाधीशाशी सल्लामसलत केली जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. उच्च न्यायालय कोणत्या राज्यासाठी कार्य करते? ऑप्शन आहे ए. संपूर्ण भारतासाठी, बी. एक किंवा अधिक राज्यांसाठी, सी. फक्त जिल्ह्यासाठी, डी. फक्त केंद्रशासित प्रदेशासाठी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. एक किंवा अधिक राज्यांसाठी. उच्च न्यायालय एक किंवा अधिक राज्यासाठी कार्य करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ कोण देतो? ऑप्शन आहे ए. राष्ट्रपती, बी. राज्यपाल, सी. मुख्यमंत्री, डी. सरन्यायाधीश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. राज्यपाल. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ राज्यपाल देतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कुठे करता येते? ऑप्शन आहे ए. जिल्हा न्यायालय, बी. सर्वोच्च न्यायालय, सी. सत्र न्यायालय, डी. लोक अदालत. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. सर्वोच्च न्यायालय. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील ही सर्वोच्च न्यायालयात करता येते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते? ऑप्शन आहे ए. दिल्ली, बी. कोलकाता, सी. मुंबई, डी. चेन्नई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. कोलकाता. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोलकाता न्यायालय हे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. उच्च न्यायालयातील न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्षाचा वकिलीचा अनुभव आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए. 5 वर्ष, बी. 10 वर्षे, सी. 12 वर्षे, डी. 15 वर्षे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 10 वर्षे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश होण्यासाठी किमान 10 वर्षाचा वकिलीचा अनुभव असणे आवश्यक आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. उच्च न्यायालयाला अधीनस्थ न्यायालयांवर कोणता अधिकार आहे? ऑप्शन आहे ए. आर्थिक, बी. नियंत्रण व देखरेख, सी. विधिमंडळ, डी. प्रशासकीय कर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. नियंत्रण व देखरेख. उच्च न्यायालयाला अधीनस्थ न्यायालयांवर नियंत्रण व देखरेख करण्याचा अधिकार आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन आहे ए. केवळ अपील, बी. मूळ व अपील दोन्ही, सी. फक्त सल्लागार, डी. फक्त आर्थिक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. मूळ व अपील दोन्ही. उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र मूळ व अपील या दोन्ही प्रकारचा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा खर्च कोणाच्या संचित निधीतून दिला जातो? ऑप्शन आहे ए. राज्य संचित निधी, बी. भारताचा संचित निधी, सी. जिल्हा निधी, डी. विशेष निधी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. भारताचा संचित निधी. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा खर्च भारताच्या संचित निधीतून दिला जातो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. उच्च न्यायालयातील न्यायाधीश कोणत्या वयापर्यंत पदावर राहू शकतो? ऑप्शन आहे ए. 60 वर्ष, बी. 62 वर्ष, सी. 65 वर्ष, डी. 58 वर्ष. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 62 वर्ष. उच्च न्यायालयातील न्यायाधीश 62 वर्ष या वयापर्यंत पदावर राहू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. उच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे रीट काढू शकते? ऑप्शन आहे ए. फक्त हॅबिस कॉर्पस, बी. सर्व रीट, सी. फक्त मॅन्डामस, डी. फक्त सेर्टिओरारी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. सर्व रीट. उच्च न्यायालय हे सर्व रीट काढू शकते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन आहे ए. राष्ट्रपती, बी. स्वतः उच्च न्यायालयाकडे, सी. राज्य सरकार, डी. सर्वोच्च न्यायालय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. स्वतः उच्च न्यायालयाकडे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा अधिकार स्वतः उच्च न्यायालयाकडे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. उच्च न्यायालयाच्या अधिकारात कोणते प्रकरण येत नाही? ऑप्शन आहे ए. दिवाणी, बी. लष्करी न्यायालय, सी. फौजदारी, डी. घटनात्मक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. लष्करी न्यायालय. उच्च न्यायालयाच्या अधिकारात लष्करी न्यायालय हे प्रकरण येत नाही. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 26. उच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार अधीनस्थ न्यायालयांवर नियंत्रण आहे? ऑप्शन आहे ए. कलम 214, बी. कलम 235, सी. कलम 124, डी. कलम 148. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. कलम 235. उच्च न्यायालयाला कलम 235 या कलमानुसार अधीनस्थ न्यायालयांवर नियंत्रण आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश राजीनामा कोणाकडे देतो? ऑप्शन आहे ए. राज्यपाल, बी. राष्ट्रपती, सी. सरन्यायाधीश, डी. पंतप्रधान. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. राष्ट्रपती. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदावरून काढण्याची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होते? ऑप्शन आहे ए. राज्य सरकार, बी. महाभियोग, सी. न्यायिक आदेश, डी. प्रशासकीय आदेश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. महाभियोग. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदावरून काढण्याची प्रक्रिया महाभियोग पद्धतीने होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. उच्च न्यायालयाच्या स्थापनेसाठी शिफारस कोण करते? ऑप्शन आहे ए. राज्य सरकार, बी. संसद, सी. सर्वोच्च न्यायालय, डी. विधी आयोग. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. संसद. उच्च न्यायालयाच्या स्थापनेसाठी शिफारस ही संसद करते. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 30. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतो? ऑप्शन आहे ए. राज्यपाल, बी. संसद, सी. मुख्यमंत्री, डी. सरन्यायाधीश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. संसद.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या 67 ठरवते. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.